25 वर्षाचा आहे. दुसरा त्याचा साथीदार देखील अंदाजे त्याच वयाचा. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की एका आरोपीला त्याच्यावर जवळपास 30 ते 35 वेगवेगळे घरफोडीचे गुन्हे कोल्हापूर, सोलापूर, पुणे ग्रामीण या परिसरामध्ये आहेत. त्याच पद्धतीने त्याचा जो साथीदार पकडलेला आहे त्याच्यावर देखील मोटरसायकल चोरीचे या आणि इतर जिल्ह्यांमध्ये जवळपास 20 ते 25 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय हे आरोपी अनेक गुन्ह्यांमध्ये अनेक पोलीस घटकांना वॉन्टेड आहेत. हे 2 आरोपी आमच्या पथकाने बेंगलोर येथून इलेक्ट्रिसिटीमधून त्यांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांना सावंतवाडी येथे आणून रात्री चौकशी करण्यात आली आहे. त्या चौकशीमध्ये त्यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग आढळून आला. त्यानंतर त्यांना अटक केलेली आहे आणि न्यायालयापुढे उभं केलं असता त्यांना साधारणतः पुढचा किती 8 दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. या आरोपींच्या अंगझडतीमध्ये काही पिवळसर धातूचे चेन, अंगठी आणि कॉईन अशा पद्धतीचं मिळालेलं आहे. इतर त्यांनी कोणकोणते गुन्हे केले किंवा त्यांचे इतर साथीदार यांचा आपण आता कोठडी दरम्यान अधिक तपास करणार आहोत. एकंदरीत अतिशय संघटितपणे टोळीपणे मोटरसायकल चोरी करायच्या, घरफोड्या करायच्या, मोटरसायकल दुसरीकडे सोडायच्या, पुन्हा तिथून काहीतरी मोटरसायकल चोरी करायच्या आणि नवीन घरफोड्या करायच्या अशा पद्धतीची यांची ॲक्टिव्हिटी होती. आणि त्यातून निश्चितच थोडं भयाचं वातावरण तयार झालेलं होतं. कारण एका रात्रीत 2 मोटरसायकल आणि एकाच परिसरात 2 ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न होणे, या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या पथकाने चांगली कामगिरी केली आहे. विशेष करून या आरोपीच्या शोधाकरिता LCBचे आमचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे, त्यांचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल डॉमिनिक डिसूजा, सदानंद राणे, बस्त्याव डिसूजा, जॅक्सन गोन्साल्विस आणि आमचे पोलीस कॉन्स्टेबल तत्वेश गावडे, दर्शित परब, युवराज भंडारी यांनी या कामगिरीमध्ये मोलाची भूमिका बजावली. त्याच पद्धतीने संपूर्ण तपासामध्ये सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चव्हाण साहेब, अमोल चव्हाण आणि त्यांचे तपासी अधिकारी श्री जय खंडरकर यांनी चांगली भूमिका निभावलेली आहे. आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली API खंडरकर करीत आहे.